मित्रांनो, आज मी तुम्हाला अधिक मासातील थोरली आणि धाकटी जाऊ यांची अशी एक अंगावर काटा आणणारी आणि डोळ्यांतून घळाघळा अश्रू आणणारी सत्यकथा सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन कायमची सरकेल. एका गर्विष्ठ आणि पैशाचा माज असलेल्या श्रीमंत जावेने बनवलेले साजूक तुपातील सुवर्ण अनारसे देवाने कसे झिडकारले, आणि दुसऱ्या बाजूला एका अत्यंत गरीब उपाशी जावेने स्वतःच्या डोळ्यांतील अश्रूंनी मळलेल्या काळ्या मातीच्या आणि चिखलाच्या गोळ्यांना साक्षात भगवान विष्णूंनी अमृतासमान सुवर्णात कसे बदलले. खोट्या भक्तीचा आणि पैशाचा माज देवाने एका क्षणात कसा राख केला आणि मातीतून साक्षात सुवर्ण महाल कसा उभा केला, याचा हा काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर ईश्वरी न्याय आज आपण पाहणार आहोत. पण पैशाचा आणि गर्वाचा अहंकार मातीत मिळवणारी ही ऐतिहासिक आणि थरारक कथा सुरू करण्यापूर्वी की ह्या व्हिडिओला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप प्रामाणिक प्रयत्न केलाय. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. चला तर मग सुरू करूयात. एका अत्यंत प्राचीन आणि गजबजलेल्या नगरात एक मोठे ब्राह्मण कुटुंब राहत होते. या कुटुंबात 2 भाऊ होते आणि साहजिकच त्यांच्या 2 पत्नी म्हणजेच 2 जावा घरात एकत्र राहत होत्या. थोरला भाऊ अत्यंत श्रीमंत, गावात वजन असलेला आणि पैशाच्या राशीत खेळणारा होता, तर धाकटा भाऊ अत्यंत गरीब, साधा आणि नशिबाचे भोग भोगणारा होता. थोरल्या भावाची पत्नी म्हणजेच थोरली जाऊ ही अत्यंत गर्विष्ठ, पैशाच्या आणि दागिन्यांच्या अहंकाराने आंधळी झालेली आणि स्वतःला स्वर्गाची राणी समजणारी स्त्री होती. तिच्या अंगावर कायम सोन्याचे दागिने असायचे. ती नेहमी रेशमी वस्त्रात वावरायची आणि तिच्या घरात धान्याची आणि पैशाची कोठारे भरलेली असायची. पण तिचे मन मात्र एखाद्या विषारी सापासारखे अत्यंत कुटील आणि कठोर होते. या उलट धाकट्या भावाची पत्नी म्हणजेच धाकटी जाऊ ही अत्यंत सात्विक, धर्मपरायण, गरीब, पण मनाने एखाद्या उमललेल्या कमळासारखी शुद्ध आणि निष्पाप होती. धाकट्या भावाच्या घरात 18विश्वे दारिद्र्य होते. अनेकदा त्यांच्या चुलीत जाळही पेटत नसे आणि त्यांना उपाशीपोटी झोपावे लागे. थोरली जाऊ या धाकट्या जावेचा पावलोपावली महाभयंकर अपमान करत असे. ती तिला घरात एका मोलकरणीसारखे वागवायची. तिच्याकडून रात्रंदिवस जनावरांसारखी सर्व कष्टाची कामे करून घ्यायची. तिला उष्टे अन्न खायला द्यायची आणि वरून अत्यंत बोचऱ्या, काळजाला घरे पाडणाऱ्या शिव्या द्यायची. तुझ्या नशिबात भिकारीपणच लिहिले आहे, तू माझ्या पायाखालची धूळ आहेस, असे शब्द धाकटी जाऊ रोज ऐकत असे. पण धाकटी जाऊ कधीही उलटून बोलत नसे. ती मुकाट्याने सर्व कामे करायची आणि डोळ्यांतील अश्रू लपवून केवळ साक्षात भगवान पुरुषोत्तमाचा अत्यंत आर्ततेने धावा करायची. असेच दिवस जात होते आणि मग तो अत्यंत पवित्र आणि साक्षात ईश्वराची कसोटी पाहणारा काळ आला. तो काळ म्हणजे अधिक मास. आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत कडक नियमांनुसार या अधिक मासात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी 33 अनारसे किंवा 33 धोंडे दान करण्याची अत्यंत मोठी परंपरा आहे. असे मानले जाते की हे 33 धोंडे दान केल्याने माणसाच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला साक्षात वैकुंठाची प्राप्ती होते. जेव्हा अधिक मास सुरू झाला तेव्हा थोरल्या जावेने आपल्या संपत्तीचा आणि पैशाचा अत्यंत भयंकर दिखावा करायला सुरुवात केली. तिने गावात दवंडी पिटवली की ती या अधिक मासात सर्वात मोठे दान करणार आहे. तिने घरात पोती भरून तूप, गूळ, साखर आणि गव्हाचे पीठ आणले. अत्यंत महागड्या सुक्या मेव्याचा वापर करून तिने 33 अत्यंत सुगंधी आणि स्वादिष्ट असे गोड अनारसे बनवले. हे धोंडे तिने एका अत्यंत मौल्यवान आणि लखलखत्या सोन्याच्या ताटात सजवून ठेवले. पण मित्रांनो,
देव कधीही तुमच्या सोन्याच्या ताटाचा किंवा तुमच्या पैशाचा भुकेला नसतो. तो भुकेला असतो तो तुमच्या आतील शुद्ध भावाचा. थोरली जाऊ हे अनारसे बनवत असताना तिच्या तोंडात सतत शिव्या होत्या. ती नोकरांना लाथा मारत होती आणि धाकट्या जावेला टोमणे मारत होती. बघ भिकारडे, बघ हे सोन्याचे ताट आणि हे साजूक तुपातले धोंडे. तुझ्या 7 पिढ्यांनी तरी असा नैवेद्य देवाला कधी दाखवलाय का? देव फक्त आमच्यासारख्या श्रीमंतांच्याच घरी येतो. तुझ्यासारख्या भिकाऱ्यांकडे तो ढुंकूनही पाहणार नाही. हे काळजाला कापणारे शब्द ऐकून धाकटी जाऊ एका अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन हमसून हमसून रडायला लागली. तिच्या घरात अन्नाचा एक साधा कणही नव्हता. पीठ, गूळ आणि तूप तर दूरची गोष्ट, पण तिला प्यायला साधे स्वच्छ पाणीही नीट मिळत नव्हते. पण तिचे हृदय भगवान पुरुषोत्तमाच्या भक्तीने ओतप्रोत भरलेले होते. तिला वाटले की जर या पवित्र महिन्यात मी माझ्या देवाला 33 धोंडे दान केले नाही तर माझे हा जन्मच व्यर्थ जाईल. ती वेड्यासारखी घराबाहेर पडली. ती रडत रडत जवळच्या नदीच्या किनारी गेली. तिथे कोणीही नव्हते. तिने त्या पवित्र नदीच्या पात्रातील अत्यंत शुद्ध काळी माती आपल्या ओंजळीत घेतली. तिचे ते ऊन ऊन अश्रू त्या मातीत मिसळत होते. तिने अत्यंत थरथरत्या हातांनी डोळे मिटून भगवान विष्णूंचे नामस्मरण करत त्या मातीचे गोल गोल 33 धोंडे बनवले. तिच्याकडे ना सोन्याचे ताट होते ना साजूक तूप. तिने ते 33 मातीचे गोळे एका साध्या फाटक्या केळीच्या पानावर ठेवले. त्यावर एक एक तुळशीचे पान ठेवले आणि ती त्या मातीच्या गोळ्यांसमोर साष्टांग नमस्कार घालून जमिनीवर डोके धासून रडत रडत अत्यंत आर्त हाक मारू लागली. हे भगवान पुरुषोत्तमा, हे वैकुंठाच्या नाथा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीही नाहीये रे देवा. मी अत्यंत अभागी आणि दरिद्री आहे. माझ्याकडे ना पीठ आहे ना गूळ, पण माझ्या हृदयात फक्त तुझीच भक्ती आहे. मी माझ्या अश्रूंनी भिजवून ही माती मळली आहे आणि या मातीचेच हे 33 धोंडे तुला नैवेद्य म्हणून अर्पण करत आहे. हे देवा, जगातली सर्व संपत्ती तुझीच आहे. मग तू या मातीचा स्वीकार करशील ना? की तू खरोखरच फक्त श्रीमंतांच्या सोन्याच्या ताटातच जेवायला जातोस? माझा हा गरीब नैवेद्य जर तू नाकारलास तर मी इथेच माझा प्राण सोडेन. तिचा तो हृदयद्रावक आक्रोश, ती अश्रूंची आर्त हाक साक्षात वैकुंठाचे दरवाजे हादरवून सोडणारी होती. आणि मित्रांनो, जिथे माणसाची खरी निष्पाप भक्ती शिखरावर पोहोचते तिथे साक्षात ईश्वराला आपले आसन सोडून पृथ्वीवर धावत यावेच लागते. इथेच तो मानवी बुद्धीला सुन्न करणारा, विज्ञानाला खोटे ठरवणारा आणि अंगावर काटा आणणारा महाप्रलयनकारी चमत्कार घडला. दुसऱ्या दिवशी अधिक मासाची ती पवित्र एकादशी होती. दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. गावात एक अत्यंत म्हातारा, जर्जर झालेला, अंगावर फाटके कपडे असलेला आणि भुकेने व्याकुळ झालेला एक गरीब ब्राह्मण भिक्षा मागत आला. त्याच्या हातात एक जुनी काठी होती आणि तो थरथर कापत होता. तो ब्राह्मण चालत चालत थोरल्या जावेच्या त्या प्रशस्त, भव्य आणि सोन्याने मढलेल्या महातासमोर आला. माय, 3 दिवसांचा उपाशी आहे. खूप भूक लागली आहे. आज अधिक मासाचे पर्व आहे. काहीतरी दान धर्म कर माय. मला थोडे अन्न दे. थोरली जाऊ नुकतीच अंघोळ करून भरजरी रेशमी साडी नेसून आणि अंगावर सोन्याचे दागिने घालून बाहेर आली होती. तिच्या हातात ते 33 साजूक तुपातले धोंडे असलेले सोन्याचे ताट होते. दारात एका घाणेरड्या, फाटके कपडे घातलेल्या भिकाऱ्याला पाहून तिचा अहंकार ज्वालामुखीसारखा उफ्फाळून आला. ती अत्यंत रागाने कोळे वटारून ओरडली, ए भिकाऱ्या, चालता हो इथून. तुला माझे हे स्वच्छ आणि पवित्र घर दिसले नाही का? मी हे सोन्याच्या ताटातले साजूक तुपाचे धोंडे
साक्षात भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी बनवले आहेत आणि तू दलिद्री इथे येऊन अपशकुन करत आहेस. देवाचा हा मौल्यवान नैवेद्य मी तुझ्यासारख्या भिकाऱ्याला देईन असे कसे? निघ इथून, नाहीतर नोकरांना सांगून हाकलून देईन. तिने त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाचा अत्यंत भयंकर आणि काळजाला घरे पाडणारा अपमान केला. तो म्हातारा ब्राह्मण फक्त एक गूढ स्मितहास्य हसला आणि तिथून शांतपणे निघून गेला. त्याला थोरल्या जावेने पाण्याचा एक घोटही दिला नाही. तो म्हातारा ब्राह्मण चालत चालत धाकट्या जावेच्या त्या अत्यंत मोडक्या, अंधाऱ्या आणि फाटक्या झोपडीसमोर आला. धाकटी जाऊ तेव्हा त्याच केळीच्या पानावर ठेवलेल्या 33 मातीच्या गोळ्यांसमोर डोळे मिटून विष्णूंचे नामस्मरण करत रडत बसली होती. ब्राह्मणाने अत्यंत क्षीण आवाजात हाक मारली. माय, घरात कोणी आहे का? भुकेने प्राण चालले आहेत. काहीतरी खायला दे माय. ही आर्त हाक ऐकताच धाकटी जाऊ दचकून उठली. तिने दारात पाहिले तर एक अत्यंत थकलेला आणि उपाशी ब्राह्मण उभा होता. हिंदू धर्मात दारात आलेला अतिथी हा साक्षात देव मानला जातो. धाकटी जाऊ रडत रडत बाहेर आली. तिने ब्राह्मणाचे पाय धुतले, त्याला एका तुटलेल्या चटईवर अत्यंत आदराने बसवले. पण तिच्या काळजात एक भयंकर भीती आणि दुःख दाटून आले होते. तिने हात जोडून रडत रडत ब्राह्मणाला म्हटले, हे भूदेव, तुम्ही माझ्या दारात आलात हे माझे अहोभाग्य आहे. पण मी तुम्हाला काय खायला देऊ? माझ्या या घरात अन्नाचा एक साधा कणही नाहीये. मी स्वतः अनेक दिवसांपासून उपाशी आहे. मी तुम्हाला खायला काहीच देऊ शकत नाही. हे माझे महाभयंकर पाप आहे. मला क्षमा करा. ती ढसाढसा रडू लागली. ब्राह्मणाने अत्यंत शांत आणि अथांग डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, माय, तू खोटे बोलत आहेस. तुझ्या घरात अन्न नाही असे तू म्हणतेस, पण आत त्या पानावर तू काहीतरी 33 गोड पदार्थ झाकून ठेवले आहेत. मला त्याचा अत्यंत मधुर सुगंध येत आहे. जा आणि मला तेच खायला दे. माझी भूक त्या 33 धोंड्यांनीच भागेल. हे शब्द ऐकून धाकट्या जावेच्या पायाखालची जमीन कायमची सरकली. तिच्या काळजाचा ठोका चुकला. ती अत्यंत घाबरली. ती हमसून हमसून रडत म्हणाली, महाराज, असा अनर्थ करू नका. ते कोणतेही गोड धोंडे नाहीत. माझ्याकडे काहीही नव्हते, म्हणून मी देवाच्या नैवेद्यासाठी साध्या नदीच्या काळ्या मातीचे आणि चिखलाचे ते 33 गोळे बनवून ठेवले आहेत. मी तुम्हाला ती माती कशी खायला देऊ? जर मी ती माती तुमच्या पानात वाढली तर तुमचे दात तुटतील आणि तुमच्याकडून मला महाभयंकर शाप मिळेल. मी तुम्हाला ती माती वाढून नरकात जाणार नाही. मला क्षमा करा. पण तो म्हातारा ब्राह्मण अत्यंत हट्टाने म्हणाला, नाही माय, मला तेच 33 धोंडे खायचे आहेत. तू जर मला ते वाढले नाहीस तर मी तुझ्या दारातच तडफडून प्राण सोडेन. जा आणि मला तेच वाढ. ब्राह्मणाचा हा भयंकर हट्ट पाहून धाकटी जाऊ पूर्णपणे हतबल झाली. अतिथीला उपाशी ठेवता येत नव्हते. तिने थरथरत्या हातांनी ते केळीचे पान उचलले. त्या पानावर ते साधे, कोरडे पडलेले काळ्या मातीचे 33 गोळे होते. तिने डोळे घट्ट मिटून घेतले, कारण तिला वाटले की आता हा ब्राह्मण हे मातीचे गोळे पाहिल्यावर अत्यंत रागावेल आणि तिला जाळून भस्मसात करणारा शाप देईल. तिने डोळे मिटलेल्या अवस्थेतच रडत रडत ते मातीचे गोळे त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या पानात वाढायला सुरुवात केली. पण मित्रांनो, इथेच तो साक्षात ईश्वरी, प्रलयंकारी आणि विश्वाचे सर्व नियम मोडून काढणारा महाचमत्कार घडला. धाकट्या जावेने जसे ते मातीचे गोळे ब्राह्मणाच्या पानात वाढले, तसा अचानक त्या अंधाऱ्या झोपडीत एक अत्यंत प्रखर, करोडो सूर्यांच्या तेजालाही लाजवणारा असा सुवर्ण प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश इतका दिव्य होता की डोळे दिपून जात होते. संपूर्ण झोपडीत स्वर्गीय चंदनाचा, साजूक तुपाचा आणि अमृततुल्य गोड पदार्थांचा एक अत्यंत अद्भुत सुगंध दरवळू लागला. धाकट्या जावेने अत्यंत घाबरून आपले डोळे उघडले आणि तिने जे दृश्य पाहिले ते पाहून तिचे श्वास तिथेच गोठून गेले. तिच्या हातातील त्या फाटक्या केळीच्या पानाचे रूपांतर एका अत्यंत मौल्यवान, नक्षीदार आणि रत्ने जडलेल्या सोन्याच्या ताटात झाले होते. आणि सर्वात भयंकर चमत्कार म्हणजे तिने स्वतःच्या हाताने बनवलेले ते काळ्या मातीचे आणि चिखलाचे 33 गोळे आता माती राहिले नव्हते. त्या मातीच्या गोळ्यांचे रूपांतर अत्यंत सुगंधित, साजूक तुपात तळलेल्या, काजू बदामांनी भरलेल्या आणि साक्षात अमृताची चव असलेल्या खऱ्याखुऱ्या 33 सुवर्ण धोंड्यांमध्ये झाले होते. ती स्तब्ध होऊन, सुन्न होऊन त्या ताटाकडे पाहत राहिली. तिने मान वर करून त्या म्हाताऱ्या
त्या भिकारी ब्राह्मणाकडे पाहिले, पण तिथे आता तो फाटके कपडे घातलेला जर्जर म्हातारा ब्राह्मण उरलाच नव्हता. त्या जागी साक्षात चतुर्भुज रूप धारण केलेले, अंगावर पितांबर नेसलेले, गळ्यात वैजयंती माळ घातलेले, हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म घेतलेले साक्षात वैकुंठाधिपती, जगाचे पालनहार भगवान पुरुषोत्तम प्रत्यक्ष अत्यंत दिव्य रूपात उभे होते. भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर अत्यंत मायेचे आणि करुणेचे स्मितहास्य होते. धाकटी जाऊ हे साक्षात ईश्वरी आणि प्रलयंकारी रूप पाहून जमिनीवर कोसळली. ती रडत रडत त्यांच्या चरणांना बिलगली. भगवान विष्णूंनी अत्यंत प्रेमळ, संपूर्ण ब्रह्मांड हादरून सोडणाऱ्या आणि मेघांच्या गडगडाटासारख्या पण अत्यंत शांत आवाजात म्हटले, "उठ माझी लाडकी लेक, तू रडू नकोस. तुझ्या या साध्या मातीच्या धोंड्यांनी माझी जी भूक भागवली आहे, ती भूक कुबेराच्या संपत्तीनेही भागली नसती. तू माझ्यासाठी अश्रू गाळून ही माती मळली होतीस. या मातीत तुझी अत्यंत निष्पाप आणि निस्सीम भक्ती होती. जगातली कोणतीही संपत्ती किंवा सोन्याचे ताट तुझ्या या भक्तीपुढे आणि तुझ्या या मातीच्या गोळ्यांपुढे शून्य आहे. मी तुझ्या भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे. आजपासून तुझे सर्व दारिद्र्य, तुझे सर्व दुःख आणि तुझे सर्व अश्रू कायमचे नष्ट झाले आहेत." साक्षात भगवान विष्णूंनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि ते तिथेच अंतर्धान पावले. पण जाताना ते अशी एक लीला करून गेले, जिने संपूर्ण गावाचा इतिहासच बदलून टाकला. भगवान विष्णू जाताच धाकट्या जावेची ती अत्यंत मोडकी, अंधारी आणि फाटकी झोपडी एका क्षणात एका महाकाय, गगनाला भिडणाऱ्या आणि हिरे मोत्यांनी मढलेल्या एका भव्य सुवर्ण महालात रूपांतरित झाली. तिच्या घरात धान्याची, दागिन्यांची आणि संपत्तीची कोठारे भरून व्हायला लागली. साक्षात स्वर्ग तिच्या दारात अवतरला होता. इकडे ही भयंकर आणि अविश्वसनीय बातमी वाऱ्यासारखी उडत उडत त्या गर्विष्ठ थोरल्या जावेच्या कानावर पडली. जेव्हा तिने पाहिले की आपल्या त्या भिकारी जावेची झोपडी एका सुवर्ण महालात बदलली आहे आणि तिच्याकडे अफाट संपत्ती आली आहे, तेव्हा थोरल्या जावेचा अहंकार आणि तिचा मत्सर ज्वालामुखीसारखा उफाळून आला. ती ईर्ष्येने अक्षरशः जळू लागली. तिला वाटले की जर धाकट्या जावेने केवळ मातीचे धोंडे देऊन एवढी मोठी संपत्ती मिळवली आहे, तर मी पण तसाच दिखावा करून देवाकडून दुप्पट संपत्ती लाटेन. पुढच्याच वर्षी किंवा काही काळानंतर जेव्हा पुन्हा अशीच दान करण्याची वेळ आली, तेव्हा थोरल्या जावेने अत्यंत कपटीपणे एक भयंकर योजना आखली. तिने घरातील सर्व साजूक तूप आणि पीठ लपवून ठेवले. ती मुद्दाम अत्यंत वाईट कपडे घालून नदीकाठी गेली आणि तिने अत्यंत घाणेरड्या चिखलाचे आणि मातीचे 33 गोळे बनवले. तिने ते गोळे एका फाटक्या पानावर ठेवले आणि ती देवाचे नाव घेण्याचे नाटक करत खोटे खोटे अश्रू गाळत झोपडीत बसून राहिली. तिला वाटले की आता देव पुन्हा म्हाताऱ्या भिकाऱ्याच्या रूपात येईल, हे मातीचे गोळे खाईल आणि मला खूप सारे सोने देऊन जाईल. काही वेळाने खरोखरच एक ब्राह्मण भिक्षा मागत तिच्या दारात आला. थोरल्या जावेने अत्यंत आनंदाने आणि लोभाने त्या ब्राह्मणाला आत बोलावले आणि ते चिखलाचे, मातीचे 33 गोळे अत्यंत खोट्या भक्तीने त्याच्या पानात वाहिले. तिला खात्री होती की आता या मातीच्या गोळ्यांचे रूपांतर एका क्षणात साजूक तुपाच्या सुवर्ण अनारशांमध्ये होईल. पण मित्रांनो, ईश्वराची कसोटी आणि त्याचा न्याय अत्यंत भयंकर आणि कठोर असतो. देव माणसाची संपत्ती पाहत नाही, तो माणसाच्या आतील भाव आणि त्याचा हेतू पाहतो. थोरल्या जावेने पानात मातीचे गोळे वारताच त्या गोळ्यांचे रूपांतर कोणत्याही गोड पदार्थात किंवा सोन्यात झाले नाही. उलट त्या मातीच्या गोळ्यांतून अचानक महाभयंकर विषारी काळे विंचू, साप, किडे आणि अळ्या बाहेर पडायला लागल्या. ते विंचू आणि साप सरपटत संपूर्ण घरात पसरले. त्यातून एक अत्यंत भयंकर सडक्या मांसासारखी दुर्गंधी येऊ लागली. थोरल्या जावेच्या पायाखालची जमीन सरकली. ती किंकाळ्या मारत मागे पळू लागली. तिने वर पाहिले तर तो ब्राह्मण तिथे नव्हता. त्याऐवजी तिला आकाशातून एक अत्यंत कठोर, प्रलयंकारी आकाशवाणी ऐकू आली. "हे गर्विष्ठ स्त्री, तू ईश्वराशी कपट करण्याचा आणि त्याच्या भक्तीचा खोटा बाजार मांडण्याचा प्रयत्न केलास. जेव्हा तुझ्याकडे सर्व काही होते, तेव्हा तू एका उपाशी ब्राह्मणाचा अपमान करून त्याला हाकलून दिलेस आणि आता केवळ संपत्तीच्या लोभाने तू ही खोटारडी भक्ती दाखवत आहेस. ईश्वराला कधीही फसवता येत नाही. तुझा हा खोटा अहंकार आणि तुझी ही कपटी भक्ती या विषारी विंचवांसारखीच
भयंकर आहे. आजपासून तुझी सर्व संपत्ती राख होईल आणि तुला तुझ्या कर्माचे फळ याच जन्मात भोगावे लागेल. त्या एका क्षणात थोरल्या जावेचा तो भव्य महाल, तिची सर्व संपत्ती, तिचे सोन्याचे दागिने जळून खाक झाले आणि तिथे केवळ राख उरली. तिचा सर्व अहंकार, तिचा पैशाचा माज कायमचा मातीत मिळाला होता. ती हमसून हमसून रडत रस्त्यावर येऊन धाकट्या जावेच्या पायावर पडली आणि तिने आपल्या महापापाची अत्यंत कळकळीने क्षमा मागितली. धाकटी जाऊ अत्यंत दयाळू होती. तिने तिला क्षमा केली आणि आपल्याच त्या सुवर्ण महालात तिला आश्रय दिला. पण थोरल्या जावेला आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला होता की देवाला दिखावा किंवा सोन्याचे ताट लागत नाही. त्याला लागते ती केवळ शुद्ध, निष्पाप आणि निरहंकारी भक्ती.